मी डॉक्टर मृण्मयी मिडसगावकर आज तुम्हाला आरोग्यविषयक काही बहुमूल्य माहिती देणार आहे. आजकाल काय झालंय की प्रत्येक जण आरोग्य मिळवण्यासाठी धडपडत आहे. कारण का तर वैद्यकीय खर्च वाढलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला कुठला आजारच होऊ नये यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. तर मग त्यासाठी कोणते व्यायाम करायचे, कोणता आहार घ्यायचा, मग आहार जो घ्यायचा तो आहार बनवायचा कशामध्ये, इथपासून सगळी माहिती लोक घेत आहेत आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत आहेत. आजकाल आपण कोणती भांडी वापरतो अन्न शिजवण्यासाठी, तर ॲल्युमिनियम, निर्लेपची भांडी, स्टीलची भांडी याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. परंतु ॲल्युमिनियम जे आहे ते अन्न त्याच्यात जर शिजवलं तर त्या ॲल्युमिनियमचे काही अंश हे त्या पदार्थामध्ये उतरतात आणि ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं जर अन्न आपण खाल्लं तर त्यामुळे ब्रेन सेल्स डॅमेज होण्याची भीती जास्त प्रमाणात असते. कारण का तर हे जे पदार्थ ॲल्युमिनियमची जी भांडी आहे ती पूर्वी ब्रिटिशांनी कैद्यांना अन्न देण्यासाठी किंवा कैद्यांचं अन्न शिजवण्यासाठी म्हणून वापरत होते ते. आणि त्यावेळी सुद्धा असे ब्रेनवर होणारे दुष्परिणाम कैद्यांमध्ये दिसून आलेले आहेत. त्यामुळे ॲल्युमिनियमची भांडी वापरणं तर आपण ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि शिवाय सगळ्यात लोकप्रिय म्हणजे निर्लेपची भांडी. आता निर्लेपच्या भांड्यामध्ये जर अन्न आपण शिजवलं तर ते निर्लेपचं जे कोटिंग असतं ते टॉक्सिक असतं, आरोग्याला हानिकारक आहे. आणि ते जर पदार्थामधून आपल्या पोटात गेलं तर त्यामुळं कॅन्सर होण्याचे धोके जास्त प्रमाणात वाढतात. आणि कॅन्सर सारखा आजार हा नक्कीच कोणालाही होऊ नये असंच आपल्याला वाटत असतं. मग आता कोणती भांडी वापरायची, तर याचा जर विचार केला तर पुन्हा आपल्याला जुन्या काळामध्ये जावं लागेल. आणि पूर्वीच्या काळी जी भांडी आपले पूर्वज वापरत होते म्हणजे काशाची भांडी, पितळेची भांडी, तांब्याची भांडी ही जास्त आरोग्याला चांगली आहेत आणि औषधी गुणधर्म सुद्धा त्याच्यामध्ये आहेत हे आपल्या लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की अन्न शिजवण्यासाठी काशाची भांडी, तांब्या आणि पितळेची भांडी वापरायला सांगितलेली आहे. कारण त्याच्यामध्ये खूप चांगले औषधी परिणाम आहेत, औषधी गुणधर्म आहेत आणि त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. आता आपण एक एक धातू बघूया. तांब हा जो धातू आहे हा खूप पूर्वीच्या प्रमाणामध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवलं जात असं, तांब्याच्या भांड्यामधूनच पाणी लोक पित असत. शिवाय तांब्याच्या भांड्यामध्ये काही कोरडे पदार्थ, धान्य वगैरे सुद्धा साठवून ठेवलं जात असे. तर तांब्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे निर्जंतुकीकरण. सर्व जंतूंना विरोध करणारा, जीवाणू आणि विषाणूंना विरोध करणारा हा धातू आहे. त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण रात्रभर पाणी ठेवलं तर ते पूर्णपणे निर्जंतुक होतं आणि ते पिण्यासाठी आरोग्याला खूप चांगलं असतं. शिवाय तांब हा जो धातू आहे तर हा आपल्या शरीरातले वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतो. तांब्यामध्ये आणखी एक चांगला गुणधर्म म्हणजे तांब हा धातू आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्मितीसाठी आवश्यक असतो. त्यामुळं लाल रक्तपेशींची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते तांब्याच्या भांड्याचं पाणी पिलं तर. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होते. विशेषतः कफदोष कमी करण्यासाठी तांब या धातूचा फार चांगला उपयोग होतो. आणि एक सपोर्टिव्ह म्हणून वजन कमी करण्यासाठी सुद्धा तांब्याचा उपयोग होतो. म्हणून रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किंवा दिवसभर सुद्धा तांब्याच्या भांड्यातच पाण्याची साठवण करून ते जर पाणी आपण पिलं तर त्याचा चांगला उपयोग हा आपल्या शरीरासाठी होत असतो. आता ज्यावेळी तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो त्यावेळी तांब्याचे काही आयन्स हे पाण्यामध्ये उतरतात. त्याला ऑलिगोडायनॅमिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये त्याला ताम्रसिद्ध जल असं म्हटलं जातं. तर हे असं ताम्रसिद्ध जल जर तुम्ही पिलं तर तुमचे त्रिदोष संतुलित होतील. विशेषतः ज्यांना कफदोषाचा त्रास आहे त्यांचे कफदोषाचे त्रास हे कमी होतील, कफदोष संतुलित होईल. त्यानंतर जर वजन कमी करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यातलंच पाणी प्यावं, त्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते. तांब हा लेखन गुणधर्म असलेला धातू आहे. त्यामुळं कफदोषाचं आणि मेद धातूचं प्रमाण शरीरातलं तांब्यामुळं कमी होतं. तांब्याची भांडी, तांब्याची जार, तांब्याच्या वाट्या अशा वेगवेगळ्या प्रकारची तांब्याची भांडी आपण वापरू शकतो.
यानंतर दुसरा जो धातू आहे तो म्हणजे ब्रास. ब्रास म्हणजे पितळ. पूर्वी पितळेचे कुकर, पितळेची पातेली, पितळेच्या पराती अशी अनेक पितळेची भांडी होती. कारण पितळेची भांडी जी आहेत ती अशी थोडीशी जाड असतात आणि त्यांचं उष्णता वहन हा गुणधर्म खूप चांगला आहे. ते उष्णतेचे खूप चांगले वाहक आहेत. त्यामुळे फोडणी करण्यासाठी, तळण्यासाठी, भाजी शिजवण्यासाठी पितळेचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जायचा. आता पितळेची भांडी पूर्वी सगळ्यांच्या घरात होती, पण पूर्वी त्याला कलही करण्यासाठी दारावर माणूस यायचा, त्यामुळं कलही केलेली भांडी ही सहज वापरता येत होती. आता कलही करणं थोडंसं अवघड झालेलं आहे, त्यामुळे लोकांनी पितळेची भांडी वापरणं सोडून दिलं. पण ते पितळ हे अन्न शिजवण्यासाठी खूप चांगला धातू आहे. कारण त्याच्यामध्ये पितळेमध्ये कॉपर म्हणजे तांब आणि झिंक या दोन धातूंचं मिश्रण म्हणजे पितळ आहे. आता झिंक जो धातू आहे हा झिंक हा आपल्या शरीराला खूप आवश्यक असतो, कारण त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. म्हणून झिंक असलेल्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या सुद्धा आम्ही डॉक्टर म्हणून नेहमी लोकांना देत असतो, कारण त्याच्यामुळं आपली इम्युनिटी प्रतिकार शक्ती ही खूप चांगल्या प्रकारे वाढते. आणि पितळेला जर कलई केली तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा अन्न पदार्थ त्यामध्ये अगदी आरामात शिजवू शकता. आणि हा जो पितळ हा जो धातू आहे तो पित्त दोषाचं शमन करणारा आहे, पित्त दोष संतुलित करणारा आहे. म्हणून पित्त दोषाचं शमन करायचं असेल किंवा ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी पितळेच्या भांड्यात शिजवलेले पदार्थ हे नेहमी खावे. आणि आता तर त्या पितळेच्या भांड्यांना कलई करण्यासाठी म्हणून कलईचं पीठ सुद्धा मिळतं आणि ते वापरून आपण घरच्या घरी त्या भांड्यांना कलई करू शकतो. त्यामुळे पितळेच्या कढया आणि पितळेची पातेली अन्न शिजवण्यासाठी वापरली तर ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यानंतर तिसरा जो धातू आहे तो म्हणजे कासव किंवा कासे किंवा याला ब्रॉन्झ असं सुद्धा म्हणतात. हा जो धातू आहे तो तांब आणि टीन या दोन धातूंचं मिश्रण आहे. आता आपण नेहमी एक वस्तू बघत असतो की जी काश्याची आहे किंवा कासे या धातूची आहे, ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो तर घंटी वाजवतो. तरी मंदिरातल्या या ज्या घंटा असतात त्या कासे या धातूच्या असतात आणि या कास्याच्या धातूवर आपण जर काही प्रहार केला एखाद्या दुसऱ्या धातूच्या बारणी किंवा कशानेही प्रहार केला किंवा घंटा जेव्हा आपण वाजवतो त्यावेळी एक विशिष्ट प्रकारचा सुंदर आवाज त्या घंटेतून बाहेर पडतो. आणि ही घंटा कशासाठी असते बरं मंदिरात? आणि गेल्यावर का वाजवायची? कारण त्याच्यातून बाहेर पडणारा जो काशाच्या धातूतून बाहेर पडणारा जो आवाज आहे त्या आवाजावर ज्यावेळी आपण घंटा वाजवून लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आपलं जे मन आहे ते मन शांत होतं, मानसिक ताणतणाव या आवाजानं कमी होतात. तर मंदिरातल्या घंटेसाठी हा कास हा धातू अतिशय पॉप्युलर आहे. याशिवाय पूर्वी काशाची वाटी तळपायाचा मसाज करण्यासाठी वापरली जात असे. तळपायाचा मसाज हा काशाची तळपायाला तेल लावलं जात असे आणि त्यानंतर तळपायाला काशाच्या वाटीनं घासलं जात असे, मसाज केला जात असे. त्यामुळं काय व्हायचं, काशाच्या वाटीनं मसाज केला की आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती त्यामुळं कमी होते. म्हणून शरीरातली उष्णता कमी करायची असेल तर काशाच्या धातूची भांडी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी किंवा अन्न पदार्थ सर्व करण्यासाठी किंवा त्यामध्ये पाणी साठवून ते पाणी पिण्यासाठी म्हणून काशाच्या धातूचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे पितळ, तांब, कासव हे तीनही धातू औषधी गुणधर्म असलेले आहेत आणि आयुर्वेदानुसार हे तीनही धातू शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि आरोग्य वर्धन करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. इंडियन मेटलवेअरची ही सर्व भांडी अतिशय प्युअर आहेत आणि ऑथेंटिक सुद्धा आहेत आणि ही अवेलेबल होती ऑनलाईन. तुम्हाला indianmetalware.in आणि indianmetalware.com या वेबसाईटवर. नमस्कार.